अगोदरच्या तासाला एका लेखकाचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो या संदर्भाने चर्चा करत होतो. आपण हे बघितलं की लेखकाचं लेखकनिष्ठ अभ्यास करताना लेखकाच्या जीवनाची जडणघडण, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं बालपण, त्याचं कौटुंबिक जीवन, त्याचं कुटुंब, त्याच्यानंतरच्या त्याच्या जीवनाची वाटचाल, या अनेक लक्षणीय घटना हे लेखकनिष्ठ अभ्यास करत असताना लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्या काळातली जी परिस्थिती आहे तो कोणत्या ठिकाणी आहे या सगळ्या देशकाल परिस्थितीचा देखील आपण एका लेखकाचा अभ्यास करताना विचार केला पाहिजे. कारण व्यक्ती म्हणून त्याची त्या कालखंडामध्ये झालेली जडणघडण, त्याचे संदर्भ आपण शोधले पाहिजेत आणि लेखक ज्या काळात लिहित असतो त्या संदर्भात अशा म्हणजे लेखकाची जडणघडण ज्या काळात होते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तो ज्या काळात उभा आहे त्या काळातला समाज, त्या काळातली आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्थिती कशी आहे, सांस्कृतिक स्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार लेखकनिष्ठ अभ्यास करत असताना लक्षात घ्यावा लागतो. त्याचबरोबर लेखकाचा प्रकृती धर्म कसा आहे, म्हणजे लेखकाचा स्वभाव कसा आहे. बघा की एखाद्याला स्वातंत्र्याचा जो संग्राम आहे तो आवडत असेल, त्याची प्रकृतीच तशी असेल. एखाद्याला एखादी घटना घडते, कोरोनासारखी घटना घडते, एखादा त्या कोरोनातल्या विषण्ण अवस्थेचं वर्णन करेल तर दुसरा त्या कोरोनामध्ये पोलीस बंदोबस्त असताना, पोलिसांचा कर्फ्यू लागू असताना काही लोक बाहेर फिरत असायचे. फिरताना एखादा मोटरसायकलवर चालवणारा त्याच्या पाठीमागे दुसऱ्याला एक घ्यायचा, तो मुद्दाम. कारण पोलिसांनी जरी मारलं तरी मागच्याच्या पाठीत काठ्या बसतात. असा एखादा वेगळ्या अंगाने विचार करून मांडू शकतो. प्रकृती धर्म त्याचा कसा आहे त्याच्यानुसार त्याच्या लेखकनिष्ठ अभ्यासाकडे आपण वळलं पाहिजे. त्या काळातलं वाङ्मयीन वातावरण कसं आहे याचा विचार केला पाहिजे. कारण लेखकाच्या जडणघडणीच्या काळात जे प्रत्यक्षात असलेलं वाङ्मय ते आपण जाणून घेतलं पाहिजे. वाङ्मयाच्या इतिहासावर त्या काळातल्या आपण दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. म्हणजे लेखक ज्या विशिष्ट काळामध्ये लिहितो त्या काळातलं जे वाङ्मयीन वातावरण आहे ते कसं आहे, ते वाङ्मयीन वातावरण त्याच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे उपयोगाचं ठरतं. कारण लेखक कोणताही डायरेक्ट लिहित नाही, तो काहीतरी वाचत असतो. निदान तो माणसं वाचतो. कारण ज्या काळातलं माणसं वाचतो म्हणजे तो समाज वाचतो. म्हणजे ज्या काळात तो उभा आहे त्या काळातला जो समाज आहे त्या समाजाचंच दर्शन किंवा चित्रण अनेक साहित्यिकांच्या साहित्यात येत असतं. म्हणजेच अप्रत्यक्षपणे तो साहित्यच वाचतो, माणसं वाचतो. म्हणून त्या काळातलं वाङ्मयीन वातावरण म्हणजे एका लेखक लिहितात कोणत्या सामाजिक समस्येचा विचार करून, त्याचाही विचार लेखकनिष्ठ अभ्यास करताना करावा लागतो. लेखकानं हाताळलेले जे वाङ्मय प्रकार असतात लेखकनिष्ठ अभ्यास करताना किंवा एका लेखकाचा अभ्यास करताना त्याच्या संबंध अभ्यासाचं समग्रपणे आकलन आपणाला व्हावं आणि त्याची पूर्वतयारी व्हावी त्या अभ्यासाची. म्हणून लेखकानं कोणकोणते वाङ्मय प्रकार हाताळलेले आहेत याचा विचार केला गेला पाहिजे.
एखादा लेखक असतो की तो एखादाच वाङ्मय प्रकार हाताळतो, कारण त्याच्या प्रकृती धर्माशी तो वाङ्मय प्रकार त्याला मूल्यात्मक वाटत असतो, किंवा त्याला जे साहित्यातले जे त्याला जे मानवी जीवनातले अनुभव त्याला जे मांडायचे असतात, तो मांडताना त्याला एक पॅटर्न आवडेल, कथा आवडतील कोणाला, कथेतच तो लिहित असतो. पण काही लेखक असे असतात की ते सगळ्याच साहित्य प्रकाराला स्पर्श करतात आणि त्यातल्या अनेक साहित्य प्रकारामध्ये ते निपुण प्रकारचं लेखन करतात किंवा निपुण असतात. हे लेखकाच्या किंवा लेखकनिष्ठ अभ्यास करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याचबरोबर लेखकाच्या वाङ्मयीन कृतीतून तो जो लेखक साहित्य लिहितो, त्या साहित्यातून प्रकट होणारा जो आशय असतो ना, त्या आशयाचा देखील अभ्यास केला जातो. एका लेखाचा अभ्यास करताना या दोन प्रकारे केला जातो, एक लेखकनिष्ठ आणि दुसरा आशयनिष्ठ. मी अगदी धांडोळ्याच्या रूपात तुम्हाला हे मी सांगत आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला या सगळ्या नोट्स मी देतो, तुम्हाला ते वाचल्यानंतर कळतील, कारण बाकीच्या साहित्यकृती खूप मोठ्या आहेत आपल्याला अभ्यासासाठी. म्हणून एका लेखकाचा अभ्यास करताना त्याच्या साहित्यकृतीतून प्रकट होणाऱ्या जीवन चित्रणाचा विचार केलेला असतो. म्हणजे त्याच्या साहित्यातून प्रकट होणाऱ्या भावना असतील, अनुभव असेल, त्याच्या संवेदना असतील, त्याचा विचार असेल, या सगळ्यांचा अभ्यास आपणाला करता येतो. आणि म्हणून अभ्यासासाठी निवडलेल्या लेखकाने कथात्मक स्वरूपाची वाङ्मयीन निर्मिती जर केलेली असेल, तर त्यातून प्रकट होणाऱ्या जीवन चित्रणाचा आलेख मांडलेला असतो. तो त्यामध्ये जीवनाचं सखोल दर्शन घडवतो. व्यापक अर्थाने किंवा अनेकांगी जीवन दर्शन त्याच्या साहित्य कृतीतून कसं घडलेलं आहे त्याचा उलगडा आपणाला करता येतो. कादंबरीतून व्यक्त होणारे त्याचे अनुभव, त्या अनुभवाचं विश्व विशाल असतं, व्यापक असतं, अनेक अंगानं जीवनाचं दर्शन घडवणारं असतं. अरुण साधू यांच्यासारखा जर आपण उदाहरण घेतलं तर समकालीन जो कादंबरीकार आहे ना त्या काळातला, या कादंबरीकारानं विविध प्रकारच्या समाज जीवनाचा किंवा समाज घटकांचा वेध घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जाती प्रथा असतील महाराष्ट्रातली, किंवा जातींची व्यवस्था असेल, कुटुंब जीवन असेल, समाज जीवन असेल, किंवा एकूणच समाजाचं होणारं अधपतन असेल, या सगळ्यांचा वेध ज्या लेखकाचा आपण अभ्यास करतो, एका लेखकाचा, त्याच्या साहित्यकृतीच्या माध्यमातून आपणाला घेता येतो. म्हणून लेखकाचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन त्याच्या साहित्यकृतीतून कसा व्यक्त झालेला आहे हे जर बघायचं असेल आपणाला, तर त्याचा जो मूल्यात्मक दृष्टिकोन आहे त्याचा विचार करावा लागतो. आणि तो साहित्यकृतीच्या आशयातून व्यक्त झालेला असतो. म्हणून साहित्यकृतीचा आशय म्हणजे लेखक तिच्यातून प्रकट करू पाहणारा जीवनानुभव असतो. कोणताही साहित्यिक आपल्या साहित्यकृतीमधून आपले आणि जगाचे काही अनुभव मांडत असतो.
आणि तो अनुभव मांडताना त्याला जसा अनुभव आला तसा तो अनुभव तो मांडत असतो, स्पष्ट करीत असतो. म्हणून जेव्हा तो वाङ्मय निर्मिती करतो तेव्हा त्याच्या अनुभवाची तो संगती लावत असतो. प्रत्येक लेखकाच्या लेखनातून त्याचा जो जीवनानुभव प्रकट करणारा दृष्टिकोन असतो ना, तो आपणाला कळतो. आणि हा दृष्टिकोन मूल्यावर आधारित असतो. आणि ती मूल्य त्या जीवनानुभवातून तो आपल्या साहित्य कृतीतून स्पष्ट करतो. ही जी मूल्य असतात, ही मूल्य लेखकाच्या जीवनाशी एकरूप झालेली असतात. तो सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करत असतो. त्याला एक सामाजिक बांधिलकी असते की समाजातलं हे चित्रण आहे आणि हे समाजातलं चित्रण अखिल भारतीय जीव किंवा अखिल जगतातल्या समाजाच्या समोर आणलं पाहिजे. आणि म्हणून लेखकानं आपल्या साहित्य कृतीतून मांडलेला जो मूल्यात्मक दृष्टिकोन आहे ना, तो मूल्यात्मक दृष्टिकोनाचं आकलन, अवलोकन आपणाला त्या लेखकाच्या आशयनिष्ठ अभ्यासातून करता येतं. आता लेखकाच्या वाङ्मय निर्मितीतील ज्या परंपरा असतात, म्हणजे लेखक ज्या काळात लिहितो त्या काळात त्याच्या आधीच्या काही काळानं सुरू झालेल्या वाङ्मय निर्मितीच्या परंपरा, म्हणजे लेखक जर 1960 ला लिहित असेल, 70 ला लिहित असेल, 80 ला लिहित असेल, तर त्याच्या आधीचं साहित्य तो म्हणजे कथा असतील, कादंबऱ्या असतील, नाटक असेल, हे तो पाहत असतो, वाचत असतो. अशा वाङ्मय निर्मितीतील ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत ना, त्या परंपरा आणि काही नाविन्य याचा तो शोध घेत असतो. म्हणून कोणत्याही कदाचित लेखकाचे लेखन प्रामुख्याने दोन प्रकारचं असतं. एक तर लेखकाने पारंपरिक पद्धतीनं लेखन केलेले असेल, तर दुसऱ्या प्रकारचे लेखक हे परंपरेतील महत्वपूर्ण टप्पे ओळखून ते लिहितात. म्हणजे नाटकांचा जर विचार केला आपण, तर देवल, खाडिलकर, वरेरकर, तेंडुलकर हे नाट्य प्रांतातील नाटककार हे अशा परंपरेचा शोध घेऊन काही नवता त्याच्यामध्ये आलेली जी असते, ती नवता त्यांच्या साहित्यातून आपणाला ती अभ्यासता येते. दुसरा असा एक मुद्दा आहे की जो लेखक ज्या काळात लिहितो त्या समकालामध्ये असलेले जे इतर लेखक आहेत, त्या लेखकांचा किंवा उत्तरकालीन लेखकाचा त्याच्यावर प्रभाव असतो, त्याच्या साहित्यावर प्रभाव असतो. एखाद्या बाबीचा अभ्यास विषय झालेला लेखक तो कोणत्या श्रेणीतील आहे हे लक्षात येण्यासाठी आपणाला त्याच्या समकालीन लेखकांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे समकाल कसा आहे त्याचा, त्या समकालात लिहिणारे लेखक कसे, त्यांनी जी मूल्य मांडलेली आहेत समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भानं, तर ती मूल्य त्याला आपणाला ताडून बघता येतात. यानं कशी मांडली, त्यानं कशी मांडली. आणि जर उच्च दर्जाची जीवन मूल्य मांडली असतील तर आपणाला कळतं की हा उच्च श्रेणीतला लेखक आहे.
आपण जर कवितेच्या संदर्भाने विचार केला तर केशवसूत हे फार मोठे कवी आहेत. कारण त्यांच्या समकालीन जे कवी होते केशवसुतांच्या, त्या कवींवर केशवसुतांच्या कवितांचा किंवा केशवसुतांचा प्रभाव पडलेला आपणाला दिसतो. केवळ एवढंच नाही तर केशवसुतांचा हा जो प्रभाव आहे ना, तो पुढच्या अनेक पिढ्यांवर पडलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रभाव पडून देखील केशवसुतांचा ते देखील कवी असामान्य आहेत. गोविंदाग्रज असतील, बालकवी असतील, मोठ्या लेखकांनी किंवा साहित्यिकांनी निर्माण केलेल्या ज्या परंपरा आहेत किंवा जे ते थोर लेखक म्हणून, युग प्रवर्तक म्हणून त्यांना मानल्या जातं. कारण केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटल्या जातं. पण त्याच्यानंतरच्या कविता देखील तेवढ्याच तोलामोलाच्या, त्यांच्या परंपरा घेऊन येणाऱ्या कविता देखील तेवढ्याच तोलामोलाच्या आहेत हे आपल्याला पाहता येतं. म्हणून आपणाला ज्या समकालात तो लेखक लिहितो त्या समकालात त्याच्यावर पडलेल्या इतर लेखकांच्या लेखनाचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाचा देखील आपणाला आशयनिष्ठ, लेखकाचा आशयनिष्ठ अभ्यास करत असताना हे आपणाला लक्षात घ्यावा लागतो. आता म्हणजे लेखकाच्या खरं तर हे लेखकलक्षीच अभ्यास आहे हे सगळा, त्याच्या जीवनात झालेले जडणघडण हे ते सगळ्या गोष्टी. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीचा जर आपण विचार केला, आपल्या जो अभ्यासाचा विषय जो लेखक आहे, एक लेखक, त्या लेखकाची स्थान निश्चिती आपल्याला करायची असेल किंवा करण्यात येते, तेव्हा आपण अभ्यासासाठी निवडलेल्या लेखकाच्या वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या बाबींचा विचार आपण केला गेला पाहिजे. भाषेच्या वाङ्मयीन संस्कृतीवर त्याचा पडलेला ठसा देखील आपण विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून लेखकाचा, एखाद्या साहित्यकृतीचा, एक लेखकाचा अभ्यास करताना लेखकनिष्ठ अभ्यास हा देखील आपल्याला अशा रीतीनं त्याच्या संबंध साहित्यकृतीच्या, त्याच्या सामाजिक त्या काळातल्या वातावरणाच्या, त्याच्या जीवन जडणघडणीच्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो, हे आपण पाहिलं. कारण आजकाल तुम्ही जर बघितलं असेल तर मराठी साहित्यामधले जर 10 प्रबंध काढले संशोधनाचे, PhDचे, तर त्याच्यापैकी 4 तरी प्रबंध असे असतात की एका लेखकाचा अभ्यास. रारंग बोराडे एका लेखकाचा अभ्यास, म्हणजे राजन गवस एका लेखकाचा अभ्यास, भास्कर चंदन शिव हे सगळे जे आहेत ना एका लेखकाचा अभ्यास, नागनाथ कोतापल्ली, हे असे विषय अभ्यासाचे जे आहेत ना, हे अभ्यासाचे विषय अलीकडच्या काळामध्ये आणि अनेक वर्षांपासून हे खूप चर्चिले जात आहे. आणि म्हणून अभ्यासक्रमाला देखील अनेक वर्षांपासून अनेक विद्यापीठांच्या मध्ये एका लेखकाचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मी तुम्हाला लेखकनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीनं जी चर्चा केलेली आहे किंवा लेखकलक्षी अभ्यासाच्या दृष्टीनं ती जर विचारात घेतली तर लेखकाच्या एकूणच सर्वांगीण त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, सामाजिक परिस्थितीचा, त्याच्या काळातल्या त्याच्या एकूणच वातावरणाचा, या सगळ्याचा परिणाम त्याच्या लेखनावर होत असतो. आणि म्हणून लेखकलक्षी अभ्यास करताना मी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला तो अभ्यास करता येतो. आपण आज इथं थांबूयात आणि उद्याच्या तासाला मी तुम्हाला पुढचा भाग सांगतो.